हगवणे प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणाची व्याप्ती आता वाढत चाललेली आहे। म्हणजे याचे धागेदोरे कंगोरे सगळे वाढत चाललेले आहेत। या प्रकरणाचा मुख्य दुवा असलेल्या सह आरोपी निलेश चव्हाणच्या घरी पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला घेतलं आणि त्याच्या घरी ते दाखल झाले। निलेशच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली। यावेळी पोलिसांसोबत पंच देखील उपस्थित होते। लता हगवणे, करिश्मा हगवणे यांचे फोन निलेशने तिजोरीत लपवलेले होते। ते 3 फोन निलेशच्या घरातून जप्त करण्यात आलेले आहेत। पती शशांक हगवणे, सासू आणि नणंद करिश्मा या तिघांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले। निलेशने हे मोबाईल का लपवून ठेवले होते? या मोबाईलमध्ये असं नेमकं काय आहे जे लपवलं जात होतं, दडवलं जात होतं, हे आता समोर येईलच। निलेश चव्हाणच्या घरातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी सगळा मुद्देमाल जप्त केलाय। त्याचा पासपोर्ट सुद्धा आणि त्याचं पिस्तूल सुद्धा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे। आणि हे ते 3 फोन हे हगवणे कुटुंबाचे फोन आहेत। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये फरार आरोपी निलेशला अटक झाली आणि या निलेशचे आणि हगवणेंचे संबंध काहीसे गूढच असल्याचं बघायला मिळालं। निलेशने वैष्णवीचं बाळ तर आपल्याकडे दडवलंच होतं, पण सोबतच निलेशने लता आणि करिश्मा हगवणे यांचे मोबाईल सुद्धा लपवून ठेवले। आता निलेशच्या अटकेनंतर अनेक गोष्टींची उकल होण्याचा अंदाज आहे। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ लपवणारा निलेश चव्हाण आता कोठडीची हवा खातोय। पण या निलेशच्या अटकेमुळे हैवान हगवणे आणि निलेश चव्हाणचं नेक्सस समोर आलंय। वैष्णवीचा झालेला छळ आणि तिचा मृत्यू या सगळ्याशी निलेशचा जवळचा संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे। त्याचमुळे आज कोर्टात सरकारी वकिलांकडून जोरदार युक्तिवाद रंगला। निलेशच्या अटकेनंतर वैष्णवी मृत्यू प्रकरणातला सर्वात मोठा ट्विस्ट समोर आलाय। या प्रकरणातला एक मोठा पुरावा नेपाळच्या बॉर्डरवरनं अटक केलेल्या निलेश चव्हाणकडे होता आणि हा पुरावा म्हणजे निलेश चव्हाणकडनं जप्त झालेले मोबाईल। वैष्णवीची नणंद करिश्माचा आणि सासू लता हगवणेचा मोबाईल निलेशकडे असल्याचं त्यानं चौकशीत सांगितल्याची माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे। तसंच वैष्णवीच्या मृत्यूपूर्वी आरोपी निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबात फोन कॉल झाल्याची माहिती उजेडात येते आणि याच फोनचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथक निलेशच्या घरी जाऊन धडकलं। निलेश चव्हाणला घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत ते निलेश चव्हाणचं जे कर्वेनगरचं घर आहे खरं तर पुण्यातलं, त्या कर्वेनगरच्या घरी आता दाखल झालेले आहेत। हगवणे प्रकरणातील ज्या मुख्य आरोपी आहेत लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या दोघींचे मोबाईल या निलेश चव्हाणकडे असल्याची माहिती खरं तर कोर्टात आज देण्यात आली होती आणि पोलिसांना हेच मोबाईल जे आहेत ते चेक करायचे होते आणि त्याच पार्श्वभूमीवर निलेश चव्हाणच्या घरी आता हे सगळे पोलीस जे आहेत ते पिंपरी चिंचवडचे दाखल झालेले आहेत। 52 पोलीस दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबियांचा निकटवर्ती आहे। वैष्णवीची नणंद करिश्मा आणि निलेश हे एकमेकांचे मित्र आहेत। तसंच हगवणे कुटुंबाच्या अनेक बाबींमध्ये निलेश कायमच ढवळाढवळ करायचा याची माहिती हगवणेंची मोठी सून मयुरीनं याआधीच दिलेली आहे। मला तरी ऐकण्यातून आलेलं आहे की तो म्हणजे करिश्मा हगवणे हिचा मित्र आहे तो, आणि माझ्या दर भांडणामध्ये तो असायचा। निलेश चव्हाण दर भांडणामध्ये तो असायचाच आणि तो सगळ्या मीटिंग घेऊन तो म्हणजे सांगणार की हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे। तो कायम मला आणि माझ्या मिस्टरांना चुकीचा ठरवत आला की करिश्मा बरोबर आहे, तुम्ही चुकीचे वागताय, असं करताय। कायम त्याच्या ऑफिसला जे कर्वेनगर वारजेमध्ये कुठे तरी आहे त्याचं ऑफिस, तिथे कायम मीटिंग झालेली आहे। वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी निलेशवरती अनेक आरोप केले। निलेशकडे शस्त्र परवाना आणि एक शस्त्र आहे। त्याचा वापर करून वैष्णवीचा छळ केल्याची आणि वैष्णवीला धमकावल्याची शक्यता आहे। शशांक, सुशील आणि राजेंद्र हगवणे यांच्यासोबत निलेश चव्हाणचे मोठे आर्थिक संबंध आहेत। तर लता आणि करिश्मा हगवणेचा मोबाईलही निलेश चव्हाणकडे आहे। या मोबाईलमध्ये वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी काही महत्त्वाचे पुरावे आहेत। निलेशला पुण्यावरनं नेपाळपर्यंत पळून जाण्यास नेमकी मदत कुणी केली याचाही तपास पोलिसांना करायचा आहे आणि वैष्णवीच्या बाळाला निलेशनं कोणत्या अधिकारात ताब्यात ठेवलेलं याचाही शोध घ्यायचा आहे। त्यामुळे वैष्णवी मृत्यू प्रकरणातले एक धागेदोरे आता हळूहळू समोर येतात।
त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित लोकांचा आका नेमका कोण हा प्रश्नही उपस्थित होतोय. आता निलेशच्या चौकशीतनं पुढे येणारी माहिती या संपूर्ण केसमध्ये महत्त्वपूर्ण असेल. गोविंद वाकडे आणि वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता येऊन तोंड काळं करून जातील. गुलाबराव पाटलांचा राऊतांवर निशाणा. तर लोकांचं तोंड काळं करायला निघालेले पालकमंत्री राज्याचं तोंड काळं करताय. संजय राऊतांचा पलटवार. पिंपरी पोलिसांकडून 1 तास निलेश चव्हाणच्या घराची झाडाझडती. तिजोरीतील शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणेचे 3 फोन घेतले ताब्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज 13 आखाड्यांच्या महंतांची बैठक. कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या तारखांची आज होणार घोषणा. राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलमाफीचा निर्णय कागदावरच. सरकारी GR निघून आठवडा उलटला तरी टोल वसुली सुरूच. खालापूर टोलनाक्यावरचा वकिलानं काढलेला व्हिडिओ समोर. इन हाऊस कोटा रद्द करण्याचा निर्णय अखेर मागे. 11वी ऑनलाईन प्रवेशाकरता इन हाऊस कोट्यातून 10% जागा उपलब्ध होणार. विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 24 रुपयांची कपात. छोटी मोठी रेस्टॉरंट्स, धाबा चालकांना मोठा दिलासा. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात PMPMLची भाडेवाढ आजपासून लागू. पालिका हद्दीतला पास 40 ऐवजी 70 तर PMRDA हद्दीतला पास 120 वरून 150 रुपयांवर. प्रवाशांच्या खिशाला कात्री. जोरदार कोसळणाऱ्या पावसानं अचानक घेतली विश्रांती. उकाड्यानं मुंबईकर हैराण. आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामाकरता ब्लॉकचा निर्णय. वेळापत्रक पाहून बाहेर पडण्याचं आवाहन. राज्यात कोरोनामुळे 2 रुग्णांचा मृत्यू. सातारा आणि वसईतील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. भारताच्या नंदिनी गुप्ताचं मिस वर्ल्ड बनण्याचं स्वप्न भंगलं. थायलंडच्या ओपल सुचातानं जिंकला मिस वर्ल्ड 2025चा किताब. IPLमध्ये आज पंजाब विरुद्ध मुंबई सामना रंगणार. विजेत्याची गाठ अंतिम फेरीत बंगळुरूशी पडणार.